मोरा डुबऱ्या. नमस्कार मित्रांनो, मी ओमराज रंडे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, एक तुम्हाला दुःखाची खबर द्यायची आहे आणि मलाही खूप दुःख होत होतं, पण आता काय करावं, जो हो गया सो हो गया. मित्रांनो, मम्मीने आणि पप्पानी मोरा शेळी माझ्या पाठोपाठ म्हणा मागे म्हणा विकून टाकली. आता माहिती नाही त्यांनी का विकली काय नाही, त्याचं कारण तर मी त्यांनाच विचारणार आता तुमच्यासमोर कॅमेरा घेऊन. काय झालं मित्रांनो, मी आता 2-4 दिवसापासून एक सर्वेच्या कामावर आहे, तर गावोगावी हिंडतोय. तर त्या हिंडता मी गेलेलो होतो. घरी आल्यानंतर मला कळलं की मोरा शेळी घरच्यांनी विकली. आता माझी इतक्या लाडाची शेळी होती मित्रांनो, 7-8 हजार रुपये तिच्यावर दवाखान्याचा खर्च केला, सगळं काही केलं आणि शेळी घरच्यांनी विकून टाकली. आता ती कितीला विकली त्याचा तर काय प्रश्न येत नाही, कारण पैशांचा विषय नाहीच. तिच्या पुढं भावना होती माझी एक स्वतःची, तुम्हाला सांगू शकत नाही मी, कारण तुम्हाला माहितीच होतं की माझी काय भावना होती त्या बकरीबद्दल. आणि घरच्यांनी विकून टाकली, सरासरी विकून टाकली. पण मी काही का बोलू शकत नाही याचं एक कारण सांगतो तुम्हाला, आणि त्यानंतर घरच्यांना आपण थोडेसे प्रश्न विचारू. सर्वप्रथम म्हणजे घरचे आपल्याला तर सांभाळताच, पण या बकऱ्या बी सांभाळता बरोबर. तर आपण काही म्हणू शकत नाही त्यावर की तुम्ही ही शेळी का विकली, कारण आपल्या काही मालकीची ती शेळी नव्हती. पैसे ऑफकोर्स त्यांनीच खर्च केले, आपण काही खर्च केले नाही आपल्या स्वतःचे. फक्त एक आहे की मी शेळ्या वळवतो, म्हणून माझा एक हक्क बनतो की मी त्यांना विचारू शकतो की माझी आवडती शेळी तुम्ही का विकली. कारण आता काही नसलो बी करत तरी शेळ्या तर वळवतो ना राव आपण, असं थोडीच आहे. आता त्यांनी बी काहीतरी विचार करूनच विकली असं असं मला वाटतं. तर आपण त्यांनाच विचारू डायरेक्ट, का विकली बा माझी आवडती शेळी. चला विचारूया मम्मीला पण आणि पप्पाला पण. बाकी आठवण तर खूप येते, पण आता चला विचारूया त्यांनाच. पिला स्वयंपाक चालू असताना बांधेलच बरं आहे तू. तर मम्मी, माझी शेळी का विकली? तिला बरंच लागा ना, काय करावं मग नाही विकली. 2-4 हजार रुपयासाठी काऊन विकली तुम्ही माझी शेळी? 2-4 हजार रुपयासाठी नाही विकली, पण तिला तब्येतच बरी लागा ना, मग आम्ही काय करावं. तुम्ही काय करावं, पैसे पण घालू घालू परेशान झालो आम्ही. आपण पैसे मी घालीत होतो ना, मायाकडून घालीत होतो ना पैसे. अरे बा गंज खरं आहे, पण प्रयत्न केले ना आम्ही नीट करायची तिला. आपण आता मी प्रयत्न करीत होतो ना, का ऐकली बा तुम्ही? तुम्ही का थकले होते तिला सांभाळून? कारण तुम्ही तर काही करीत नव्हते, मीच करीत होतो. तू एकदम गप्प बैस, व्हिडिओ चालू नाही ना, वाय वाय करतो का ग? काऊन निघली माई बकरी? आता नाही माहित, सांग मम्मी तूच. तू थोड्या टायमासाठी गप नाही बसू शकत का? बैस लगेच गपचित, बैस चुप. हाँ और बताओ. मित्रांनो, दाळबट्टीचा कार्यक्रम चालू आहे, या जेवायला. का विकली माझी शेळी सांगा पटकन. खरं तर पप्पाला जाऊन विचारतो मी अंधारात. हा तर चला मित्रांनो, बघूया पप्पा काय म्हणता. आता मम्मीचं तर काही समजा ना मला, शक्यतो मम्मीनंच विकायला लावली असेल 100%. कारण पहिला शब्द मम्मीचाच होता की या बकरीला विकून टाका. 1 महिन्यापूर्वी दुखत होत तिचं, 1 महिन्यापासून सांभाळतोय आणि यांनी आता ती शेळी विकून टाकली. तर खूप वाईट वाटतंय मला. पप्पाला विचारू आपण काय कारण होतं शेळी विकण्याचं. तू सांग खरं खरं, काऊन विकली शेळी? नाही का? बर जाऊ दे मग. अरे 2 मिनिटं गप्प बसा माणसाना, धीरानं दामानं. हा तिकडे काय पाहू राहिला? चल पंजे दे, आता पंजे दे. मार काय का बेटा फिर. गुड बॉय. हे चल बट्टी टाकायला, बट्टी टाक मायकून. हुशार आहे ना तो, दे बट्टी. असं मी काय लिहू? तो फोन बंद करा पहिले. बर केला बंद. मला एक गोष्ट सांगा, मोरा शेळी का विकली? बरी होईना ती. बरी व्हायना, पण खर्च मी करीत होतो ना. लोकांचं म्हणणं असं झालं, आई वडिलांना विचार, शेळी का विकली? अरे लोकांचं म्हणणं झालं, आईवडिलांनाच घेतली, तिला गंज 8-10 हजार रुपये घातले.
तुझी गंजी इच्छा होती, मी तिला 10,000 लागले अजून बी तर घालतो, पण मग ती बरी होई ना. मग काय महिना झाला एक बर. ते मग पण तुम्हाला थोडं वाईट नाही वाटलं का माझ्यासाठी? अरे वाईट तर गंज आहे, पण मग त्याला इलाज आहे का? आपली परिस्थिती तशी. बर मित्रांनो, परिस्थिती बदलवण्यासाठी काय करावं सांगा बरं तुम्ही आता. काय काहीतरी पैसे कमावं लागेल मला. प्रवास बकऱ्या वाचल्या तर वाचल्या, नाही तर काही खरं नाही मावाला बी या जिंदगीत. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. मम्मीचं मत ऐकलं, पप्पाचं मत ऐकलं, चालूच राहतं मित्रांनो. आता मी तर बाहेर जायला होतो, मी जर घरी असतो तर मी देऊनच नसती दिली, पण आता असू द्या, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. एक सहज व्हिडिओ बनवला. बाकी बाय बाय. थोडं मन नाराज याच्यामुळं होतं मित्रांनो. बाय. इकडे पाणी भरून राहिले पप्पा. एक पप्पांचं बरोबर आहे का, परिस्थिती आपली त्या हिशोबानं नाही का आपण तिच्यावर खर्चच करीत राहावं. पण त्याच्या मागं बी एक कारण आहे का, मी खर्च करायला तयार होतो का विकली असं माझं म्हणणं होतं. मी आता माझ्या खिशातून पैसे टाकत होतो. हा म्हणजे मी जरी टाकले तरी कुठं ना कुठं कुटुंबाला त्या पैशाचा झटका बसतोच आपल्या गोरगरीब कुटुंबामध्ये. पण तरी बी थोडंफार वाईट वाटतंच कुठं. कारण मी जरी आज तिच्यावर 10,000 रुपये खर्च करायला तयार असलो, तरी ते 10,000 रुपये जर मी दुसऱ्या काहीतरी कामासाठी लावले कुटुंबात, तर फरक तर पडतोच ऑफकोर्स. बट जो भी हो, लिव इट एंड आगे बढ़ो, और क्या ही कह सकते हैं. So bye bye friends, I will meet you in the next video. ओके मित्रांनो, म्हणजे असं झालं, मी आमच्या मुख्याध्यापकांसोबत जात होतो सर्वेला, शाळेच्या, जिल्हा परिषद शाळेच्या. तर एक अशी संधी भेटली मित्रांनो मला. आता ती सांगतो मी तुम्हाला काय संधी आहे. तर मित्रांनो, मला भेटती आहे जिल्हा परिषदच्या शाळेमधील मुलांची शिकवणी घेण्यासाठी संधी मिळते, म्हणजे ट्युशन. मी दुसऱ्या खाजगी ट्युशनवर तर काम करतोयच, पण माझं बी एक मत आहे की एक निष्ठुरपणाने मी माझ्या गावातल्या शाळेचं मुलांची शिकवणी घ्यावी. कारण काय आहे मित्रांनो, गावातल्या लोकांचं असं मनोगत किंवा मत बदलत चाललं आहे की मुलांना इंग्लिश शिकणं खूप गरजेचं आहे. आणि आता ऑफकोर्स जिल्हा परिषद शाळेमध्ये मॅथ किंवा सायन्स, परिसर अभ्यास जो बी विषय असला, तो काही आपला सामान्य विज्ञान म्हणा, तुम्ही काहीही म्हणा, तो इंग्रजीमधून शिकवला जात नाही, तो मराठीतूनच शिकवावा लागतो. मग त्यामुळे काय झालं मित्रांनो, एक 550 ॲडमिशन जवळपास कमी झाली शाळेतली ह्या ट्युशनच्या चक्करमध्ये म्हणा, किंवा मग इंग्लिश स्कूलच्या चक्करमध्ये. जवळपास 50च्या आसपास विद्यार्थी शाळेतून इंग्लिश स्कूलला शिफ्ट झाले. आता ते का झाले, याच्या मागं सरकारचं, शासनाचं काय म्हणणं आहे किंवा आपल्या गुरुजींचं काय म्हणणं आहे ते आपण सोडून देऊ. पण माझं एक मत आहे की विनामूल्य मी मुलांचं ट्युशन घ्यावं. तसं मला मानधन तर मिळणारच ऑफकोर्स, पण मानधनासाठी मी हे काम करत नाही आहे. आणि होईल शक्य तेवढं मी मानधन टाळायचाच प्रयत्न करेन. एक थोडंफार आपलं पेट्रोलचा जायचा खर्च घेतला तर घेईल, नाही तर मग जर झालं माझ्याकडून शक्य तर मी फुकट त्या मुलांचं ट्युशन घेण्याचा प्रयत्न करीन. कारण काय आहे, मला बी वाटतं कुठे ना कुठेतरी माझ्या गावातले विद्यार्थी जे आहे ते इंग्लिश शिकावं, किंवा मग पुढे त्यांना काही प्रॉब्लेम होऊ नये असं. म्हणजे सरांचंही एक मत झालं की बाबा जे आपल्याला मिळालं ते दुसऱ्यांना बी वाटावं. आणि माझं तर पहिल्यापासूनच मत आहे, तुम भी बढो और हमें भी साथ लेके बढो, अशी गंमत आहे. तर आपण तर पुढे जाणार 100%. ऑफकोर्स आपण पैसा कमावणार, प्रामाणिक पैसा कमावणार, तेही खूप बरोबर आहे. पण मित्रांनो, माझंही आता मन करतं आहे की मी त्या मुलांची शिकवणी घ्यावी, ट्युशन घ्यावे. तर माझा प्लॅन कसा वाटतो तुम्हाला जरा मला कमेंट करून नक्की कळवा. आणि एक तुम्हाला आता जे स्मार्ट बोर्ड असतात मित्रांनो आपले, तर त्या स्मार्ट बोर्डवर शिकवताना आपला ओमराज दंदे भाऊ दिसणार आहे एका नवीन चॅनलवर. तर मित्रांनो, मी एक 8वी क्लासच्या वर्गाचे पूर्ण जो सिलेबस आहे तो सेमी इंग्रजीमधून शूट करून यूट्यूबवर अपलोड करणार आहे.
तर ते एक चॅनल मी नवीन बनवणार आहे, ओमराज रंदे स्टुडंट म्हणून. कारण शिक्षक तर मी कधी आयुष्यात होऊ शकत नाही, पण एक विद्यार्थी होण्याचं काम आयुष्यभर नक्कीच करत राहील. पण विद्यार्थी होता होता दुसऱ्यांना बी शिकवण्याचं एक इच्छा आहे. तर ती इच्छा कंप्लीट करण्यासाठी ओमराज रंदे स्टुडंट म्हणून मी एक चॅनल खोलत आहे. तर जर कोणाची इच्छा असेल किंवा कोणाचाही मुलगा मुलगी विद्यार्थी तुमच्या घरात असेल 8वीचा 7वीचा 6वीचा, तर त्याच्यासाठी का होईना जर तुम्हाला वाटेल की एक रंदे भैया तुमच्या मुलाचं ऑनलाईन म्हणा, जर मी प्रयत्न करेल की व्हिडिओ शूट करून टाकण्याचा, तर जर तुम्हाला वाटत असेल की आपला मुलगा ही शिकावं चांगलं व्हावा, जर ऑलरेडी असेल तर काही बात नाही, पण जर नसेल तुमची पत नसेल तर मी तर आहेच मित्रांनो. तर मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो. जर तुमचे आता नवीनच आहे म्हटल्यावर त्याच्यावर एकही सबस्क्रायबर ऑफकोर्स नसणार, तर त्यावर मी आता नवीन व्हिडिओ 5वी ते 8वी या वयोगटातील मुलांसाठी शिकवणार आहे मित्रांनो. ऑनलाईन ऑफलाईनचं बघू पुढे, पण आता सध्या मी ऑनलाईन घेणार आहे. तर जर कोणाची इच्छा असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा. आणि सगळे विषय मीच घेणार आहे मित्रांनो, कारण ऑल इन वन म्हणायला काही हरकत नाही. आणि ज्यावेळेस माझी बी पतीन त्यावेळेस मी अलग अलग शिक्षक नेमण्याचा प्रयत्न करेन. पण मित्रांनो, मी एक कॉन्फिडेन्सली म्हणू शकतो तुम्हाला, आय कॅन से दॅट की आय कॅन टीच बेटर. बाकी बाय बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला जर तुम्हाला वाटत असेल आपली मुलं शिकावे इंग्लिशमधून, खाली चॅनल दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये, जाऊन सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ एकदा चालू झाली की बंद होणार नाही. बाकी बाय बाय. या समाजासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, म्हणून हे करतो आहे मित्रांनो. तुमचं काय मत आहे ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून कळवा. बाकी बाय बाय. बाय बाय.